काल पिंपरी चिंचवडच्या महिंद्रा अँथिया या सोसायटीच्या एरियामध्ये 10 ते 12 कुत्र्यांना पॉइझन विष देऊन मारून टाकले. त्या कुत्र्यांनी कोणाला चावलं नाही, गाडी मागे पळत असतील, भुकत असतील, रात्रीचे झोप नसेल होत म्हणून कोणीतरी टार्गेट करून मारलेलं आहे त्यांना. ज्याने कोणी मारलंय ना त्यांनी स्वतःच्या पोराला मारा ना विष देऊन. रात्री बॉम्बला लागलं ना ते, त्याला जर भूक लागलं बोंबलतं, बॉम्बला लगेच मारून टाका ना. त्याच्या मैत्रीला मी स्वतः येतो, हा मी सगळं करू लागतो तुम्हाला. छपरी लोकांना एखाद्याला मारलं, रेप केला तर 7 वर्ष 14 वर्षाची किंवा जन्मठेपची शिक्षा दिली जाते. आणि मुख्य प्राण्यांना काय केल्यावरती काहीच नाही. मुख्य प्राण्यांसाठी पण काहीतरी कायदा निघला पाहिजे आणि त्यांना पण जस्टिस भेटलं पाहिजे, तरच ही लोक शांत बसतील, नाहीतर जे मानातील ते करत राहतील. ते बघा, हे सगळे डॉग्स या अशा एरियामध्ये आधी राहायचे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या बिल्डिंग्स, हे सगळं कन्स्ट्रक्शन बनतंय. ही सगळी जागा प्राण्यांची आहे. पृथ्वीवरती माणसाची लायकी नाही राहायची. हे तुम्ही इथं येता कन्स्ट्रक्शन मध्ये मस्त पैसे देऊन राहता, असं वाटतं तुम्हाला ही तुमची जागा आहे. आणि हे एकदाच नाहीये, दरवेळेच आहे. कोणीतरी येतं, झोपलेल्या डॉग्सला मारतं, त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यांच्यावर कारवाई झाली ते लगेच पैसे देऊन सुटतात. हे कुठं ना कुठं बंद झालं पाहिजे. पिंपरी चिंचवडच्या नेहरू नगरच्या एरियामध्ये संत तुकाराम पोलीस स्टेशन इथे केस दर्ज केलेली आहे. तर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी प्लीज हात जोडून सांगतो, ज्यांनी कोणी हे केलंय CCTV चेक करा एरियातले सगळे आणि त्या लोकांना पकडून त्यांच्यावर